स्मार्ट मीटरवरून स्वाभिमानी आक्रमक, जबरदस्तीने बसवल्यास काढून होळी करू, महावितरणला इशारा. कडेगाव कार्यालयावर धडक, तीव्र आंदोलनाचा इशारा. राज्यभर चर्चेत असलेल्या स्मार्ट वीज मीटरच्या मुद्द्यावरून कडेगाव तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. मंगळवार दिनांक 16 रोजी कडेगाव येथील महावितरण कार्यालयावर धडक देत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका अभियंत्यांना निवेदन सादर केले. वीज ग्राहकांची संमती न घेता जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण प्रशासनावर वीज ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला. ग्राहकांच्या घरी जाऊन त्यांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा करत संघटनेने या धोरणाला कडाडून विरोध दर्शवलाय. यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटरच्या माध्यमातून ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकण्याचा प्रयत्न होत आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. कोणत्याही ग्राहकाच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास ते मीटर काढून रस्त्यावर फेकून देण्यात येईल आणि त्याची होळी करण्यात येईल असा आक्रमक इशारा दिला. महावितरणाने स्मार्ट मीटर बसवण्याबाबत पारदर्शक भूमिका घ्यावी, तसेच ग्राहकांच्या शंकांचं निरसन करावं अशी मागणीही संघटनेने केली आहे. अन्यथा तालुकाभर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिलाय. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट अण्णा मोरे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माने, तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव, अजमुद्दीन मुजावर, अविनाश पोळ, इम्रान पटेल, अशोक पवार यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर. शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पोपट अण्णा मोरे यांच्या नेतृत्वाखाली कालपासून स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध या मोहिमेस सुरुवात केलेली आहे. तरी ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवून घेऊ नये. जर कोण जबरदस्तीने बसवण्यास आलेला असेल तर तात्काळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कळवावेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तो मीटर काढून रस्त्यावर फेकून त्याची होळी केल्याशिवाय शांत बसणार नाही.